नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण भारतामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या कृषी या व्यवसायाविषयी माहिती बघितलेली होती. याच्यामध्ये आपल्या भारतातील महत्त्वाचे मृदा प्रकार, त्याचबरोबर त्या मृदेच्या असणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि या मृदेशी संबंधित असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या भारतामध्ये घेतली जाणारी विविध प्रांतातील किंवा विविध प्रदेशातील वेगवेगळ्या प्रकारची पिके, त्यांचं उत्पादन, त्यांचं असणारं क्षेत्र, या सर्व घटकांच्या विषयी माहिती बघितलेली होती. आता जसं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आपण शेतीकडे पाहतो, ही शेती आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे किंवा ज्याच्यावरती आपली भारतीय अर्थव्यवस्था आणि आपल्या भारतातील लोकांचं जीवन जसं अवलंबून आहे, तसंच आपल्या भारतातील असणारी महत्त्वाची जी खनिज संपत्ती आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आहेत, या खनिजांच्यावरती आपल्या भारतातील असणाऱ्या प्रमुख उद्योगधंद्यांचं अस्तित्व अवलंबून असलेलं पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आपल्या भारताचा विचार करायला गेलो तर आपण भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेला आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची प्राकृतिक रचना आहे आणि या प्राकृतिक रचनेमुळे किंवा पूर्वीच्या कालखंडातील असणाऱ्या प्राकृतिक विविधतेमुळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे सापडत असलेली पाहायला मिळतात. आता आपण जर आपल्या भारताचा विचार करायला गेलो तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारची खनिजे आहेत. या खनिजांचं प्रमाण कमी जास्त स्वरूपात असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आपल्या भारतातील जी खनिज संपत्ती आहे किंवा खनिज संपत्ती आहे याची माहिती पाहणं गरजेची आहे. आता या खनिजांचा वापर आपण आपल्याकडे असणाऱ्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून, या खनिजांच्या माध्यमातून पक्का माल तयार करण्यासाठी, त्याचबरोबर विविध गोष्टींच्यामध्ये आपण या खनिजांचा वापर केलेला पाहायला मिळतो. आता ही जी खनिजं आहेत, त्या खनिजांचे प्रकार, त्याचं प्रमाण आणि त्याचं उत्पादन कुठं घेतलं जातं किंवा त्याचे साठे कुठं आहेत, या संदर्भातील महत्त्वाच्या घटकांच्या विषयी आपल्याला माहिती या ठिकाणी बघायची आहे. आता जर आपण बघितलं तर जगाची आर्थिक घडी अनेक प्रकारच्या खनिजांशी व धातूंशी निगडीत आहे. कारण आपण जगाचा विचार करायला गेलो तर जगात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आहेत. म्हणजे साधी जर आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे कागद एकत्र करून ठेवते, त्या पिनपासून ते मोठ्या एखाद्या वाहनाचा किंवा मोठ्या विमानाचा, मोठ्या जहाजाचा असलेला पार्ट तयार करण्यासाठी एखादं असणारं लोखंड, म्हणजे या सगळ्या कारणासाठी लोहाचा उपयोग होतो. म्हणजे अशा प्रकारचे विविध जे धातू आहेत, त्या धातूंशी निगडीत आपल्या जगाची आर्थिक घडी आहे. आता आपण जगाचा विचार करायला गेलो तर जगात सर्वाधिक गरज तेल आणि नैसर्गिक वायूची असल्यामुळे ज्यांच्याकडे या घटकांचा साठा मोठ्या प्रमाणावरती आहे, ते बाजारात तेल व नैसर्गिक वायू आपल्या मनमर्जीप्रमाणे आणू आणि रोखू शकतात. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आहेत, या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांच्या मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे जे दोन घटक आहेत, ते दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या दोन्हींचा वापर आपल्याकडे सर्वात जास्त केला जातो आणि याला मागणी ही बाजारामध्ये सर्वात जास्त आहे. आता याचं कारण काय आहे की नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाची सर्वाधिक आपल्याला गरज आहे? याचं कारण म्हणजे आपल्याकडे असणारे विविध उद्योगधंदे जे आहेत, त्या उद्योगधंद्यांचा मूळ आधार नैसर्गिक वायू किंवा खनिज तेल असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी या खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूंची बाजारामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आवक आहे आणि सर्वात जास्त प्रमाणात आवक असल्यामुळे ज्या देशांच्याकडे याचा साठा सर्वात जास्त आहे, ते देश या आपल्या मनमर्जीप्रमाणे किंवा आपल्या मनाप्रमाणे या वस्तूंचा पुरवठा जास्त करतात किंवा त्याच्यावरती रोख आणतात. तर जास्त केल्यामुळे त्याच्या किमती स्वस्त होतात, तर त्या साठ्यांवरती कमतरता आणल्यामुळे किंवा त्याचा पुरवठा कमी केल्यामुळे ते आपल्याला या ठिकाणी त्याच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चढ झालेला पाहायला मिळतो. अशा चढ आणि उतारामुळे या ठिकाणी या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचा परिणाम किंवा त्याच्या मागणी आणि पुरवठ्यातील परिणाम आपल्याला या ठिकाणी भोगायला लागतो. आता आपण जर बघितलं तर ज्यांच्या हातामध्ये किंवा ज्यांच्याकडे या खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आपल्या जगामध्ये अस्तित्वात असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे जर आपण अरब राष्ट्र बघितली तर अरब राष्ट्रांच्याकडून या प्रकारचा आपल्याला अनुभव येतो, कारण सर्वात जास्त आपल्याकडे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचे साठे या देशांच्याकडे असलेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर हे जे देश आहेत, हे देश आपल्या तलावरती
इतर देशांना नाचवतात. तेलाच्या बाबतीमध्ये साऱ्या जगाने अरब राष्ट्रांच्याकडून हा वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे त्या वस्तूंचा पुरवठा करणं आणि मनाप्रमाणे त्या वस्तू रोखून ठेवणं, याच्यामुळे त्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूंच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतो आणि त्याच्यामुळे आर्थिक घडीला एक विशेष असा धक्का पोचलेला पाहायला मिळतो. आता जर आपण आपल्या भारताचा विचार करायला गेलो तर भूशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या भारताचे एक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता भूशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या भारताचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण का आहे? कारण आपल्या भारताच्या तिन्ही बाजूला म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण बाजूला समुद्र आहे. उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आहे. ह्या भूशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या भारताचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या भारतामध्ये विविध प्रकारची खनिजे अस्तित्वात असलेली किंवा सापडत असलेली पाहायला मिळतात. आता जगात वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारे भूशास्त्रीय गुणधर्म आपल्या देशात मात्र एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदतात. याचं कारण असं आहे की आपल्याकडे भूशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायला गेलो तर आपल्याकडे पठारी प्रदेश आहे, विस्तृत असा मोठा पठारी प्रदेश आहे, किनारी प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, खोल दऱ्यांचा प्रदेश आहे, समुद्रकाठचा प्रदेश आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. अशा प्रकारचे भूशास्त्रीय गुणधर्म आपल्याकडे असल्यामुळे आपल्या भारतामध्ये जी भूशास्त्रीय दृष्टिकोनातून असणारी जी संपन्नता आहे किंवा जी वैशिष्ट्यपूर्ण असा एक वेगळेपणा जो आहे तो आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि याचाच परिणाम आपल्या इकडं असणारी जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समृद्धीवरती झालेला आहे. देशामध्ये अशा प्रकारची भूशास्त्रीय परिस्थिती असल्यामुळे आपल्याकडे अनेक प्रकारचे खनिज व धातूंचे विपुल प्रमाणात साठे सापडतात. आता आपण जर खनिज तेलाच्या बाबतीमध्ये आणि नैसर्गिक वायूंच्या बाबतीमध्ये या दोन्ही गोष्टींच्यासाठी आपण फक्त बाहेरच्या देशांच्यावरती अवलंबून आहोत, परंतु इतर जी खनिजे आहेत ती इतर खनिजे काही प्रमाणामध्ये आपल्याकडे सापडतात. म्हणजे सोन्यापासून ते आपण लोहापर्यंत जर विचार करायला गेलो तर ही सर्व प्रकारची जी खनिजे आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गरज असणारं आणि अत्यंत दुर्मिळ आणि सर्वात जास्त महाग असणारं खनिज जर बघितलं तर हिऱ्यापर्यंत ही खनिजे आपल्याकडे किंवा हिऱ्यापर्यंत ही असणारे मौल्यवान धातू खनिजे आपल्याकडे त्याचे साठे सापडत असलेले पाहायला मिळतात. म्हणून भूशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या भारताचं स्थान महत्त्वाचं आहे आणि खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून आपण काही प्रमाणामध्ये समृद्ध आहोत. कारण जगातील काही राष्ट्रांचा जर विचार करायला गेलो तर काही राष्ट्रांमध्ये एका विशिष्ट प्रकारचेच खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत. बाकीची सर्व खनिजे त्यांना इतर देशांच्यामधून आयात करावी लागतात. उदाहरणार्थ जर आपण अरब राष्ट्र बघितली तर त्या ठिकाणी फक्त खनिज तेलाच्या विहिरी किंवा खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. त्या ठिकाणी इतर प्रकारची कोणतीही खनिजे त्या ठिकाणी सापडत नाही. मग या देशांना या खनिजांच्यासाठी दुसऱ्या देशांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. परंतु आपण भारताचा विचार करायला गेलो तर आपल्याकडं भारतात खनिज तेल पण आहे, नैसर्गिक वायू पण आहे आणि इतर साठेही आहेत. या सर्व साठ्यांच्या माध्यमातून आपण आपली प्रगती करू शकतो. म्हणून आपण खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये समृद्ध असलेलं पाहायला मिळतं. आता आपल्या भारताचं या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्तीचं वितरण या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी एक भारताचा नकाशा दिलेला आहे. आता या भारताचा नकाशाचा जर विचार करायला गेलो तर भारतातील आपल्या जी सर्व घटक 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित जे प्रदेश आहेत या सर्व केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार करायला गेलो किंवा घटक राज्यांचा विचार करायला गेलो तर इथल्या सर्व प्रदेशांच्या पैकी एकही राज्य असं नाही की ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट प्रकारचे खनिज सापडत नाही. कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आपल्याकडे अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात. त्यामुळं आपला भारत देश खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये किंवा खनिज साधनसंपत्तीच्या बाबतीमध्ये अत्यंत समृद्ध आहे आणि ही आपल्याला एक निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्यामुळे आपल्याकडे या ठिकाणी खनिजे विपुल प्रमाणात असलेली पाहायला मिळतात. आता इथे सूचीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही वेगवेगळ्या प्रकारची एवढी खनिजे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या भारताचं खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये असलेली समृद्धता जी आहे ती महत्त्वाची असलेली पाहायला मिळते. आता आपण जर विचार करायला गेलो तर भारतातील जी खनिज संपत्ती आहे या खनिज संपत्तीमध्ये भूशास्त्रीय परिस्थितीमुळे आपल्याकडे अनेक प्रकारची खनिजे आणि धातूंचे जे साठे आहेत ते साठे खूप मोठ्या प्रमाणावरती सापडतात. त्यामध्ये लोह, ॲल्युमिनियम, टायटॅनियम त्याचबरोबर मायका यासारखी खनिजांमध्ये आपण स्वयंनिर्भर आहोत. म्हणजे आपल्या भारताला जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे ॲल्युमिनियम सापडतं, टायटॅनियमसारखं खनिज सापडतं, लोह सापडतं. म्हणजे याचे साठे आपल्याकडे विपुल प्रमाणात असल्यामुळे
आपण या खनिजांच्यासाठी इतर देशांच्यावरती अवलंबून नाही, कारण आपण त्याच्या बाबतीमध्ये स्वयंनिर्भर आहोत. आपण आपली गरज स्वतः भागवू शकतो. त्यामुळे या ठिकाणी या खनिजांचं महत्त्व आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आता या खनिजांच्यासाठी आपल्याकडे विपुल प्रमाणात असल्यामुळे आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारची जर आपण औद्योगिक प्रगती करायची म्हटलं तर आपल्याला इतर देशांच्यावरती अवलंबून राहणं गरजेचं नाही. आता आपल्याकडे असणारी जी खनिजे आहेत या खनिजांचं वर्गीकरण प्रमुख 2 प्रकारांच्यामध्ये केलेलं आहे. या खनिजांचं वर्गीकरण याच्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे धातू खनिजे आणि दुसरा आहे अधातू खनिज. धातू खनिजे म्हणजे काय, तर धातू खनिजे म्हणजे ज्याच्यातून काही प्रमाणामध्ये उष्णता वाहते त्याला आपण धातू खनिजे असं म्हणतो. तर अधातू खनिजे म्हणजे काय, तर अधातू खनिजे म्हणजे ज्याच्यातून उष्णता वाहत नाही. म्हणजे थोडक्यात आपण जर सांगायचं म्हटलं तर धातू खनिजे हे उष्णतावाहक असतात, त्याच्यातून विजेचा प्रवाह वाहू शकतो. तर अधातू खनिजे म्हणजे जे उष्णतेचा प्रवाह वाहू शकत नाहीत त्याला आपण अधातू खनिजे असं म्हणतो. या 2 प्रकारच्या खनिजांचे 2 प्रकार पडतात आणि याचे या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. आता याच्यातील वेगवेगळ्या खनिजांची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर या ठिकाणी इथे दाखवल्याप्रमाणे आपण सोने, चांदी त्याचबरोबर इतर खनिजांची काही चित्र आहेत, त्याच्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल की ही खनिजे कशा प्रकारची असू शकतात. आता आपल्या भारतातील जी खनिज संपत्ती आहे या खनिज संपत्तीतील पहिला प्रकार आहे तो म्हणजे धातू खनिजे. आता ही जी धातू खनिजे ती कुठं आहे, तर धातू खनिजे प्राचीन अग्निज आणि रूपांतरित खडकांच्यामध्ये त्याचे साठे असलेले पाहायला मिळतात. आता धातू खनिजाचे साठे हे प्रामुख्याने अग्निज आणि रूपांतरित खडकांच्यामध्ये आढळतात. आता याच्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे लोह खनिज. आता लोह म्हणजे लोखंड, की ज्या लोखंडाचा वापर आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या किरकोळ वस्तूंच्यापासून ते मोठमोठ्या कारखान्यांच्यापर्यंत किंवा मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्यामध्ये असणाऱ्या मोठ्या मशिनरींच्यासाठी या ठिकाणी आपण लोहाचा उपयोग करतो. त्यामुळे लोह खनिज हे एक महत्त्वाचा साठा किंवा महत्त्वाचं खनिज असलेलं पाहायला मिळतं. आता भारत हा लोह खनिजाचा निर्यातक देश असून जगातील एकूण साठ्यांच्यापैकी 20% साठे हे आपल्या भारतामध्ये आढळतात. म्हणजे आपण भारताचा विचार करायला गेलो तर एकूण जगामध्ये होणारं उत्पादन या उत्पादनातील 20% साठे आपल्या भारतामध्ये आहेत. त्यामुळे आपल्या भारतामध्ये जे लोह खनिजाचं उत्पादन होतं याच्यातील बऱ्याचपैकी लोह खनिज हे आपण निर्यात करतो, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये पाठवतो. आता या लोह खनिजाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये 6वा क्रमांक लागतो. म्हणजे आपल्याकडे उत्पादनाचे साठे 20% आहेत, परंतु आपण उत्पादनाच्या बाबतीमध्ये जगात 6व्या क्रमांकाला आहोत. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. लोह खनिजाचे प्रामुख्याने टोकोनाईट आणि जांभ्या खडकामध्ये आढळतात. आता हे जे लोह खनिज आहे या लोह खनिजाचा जर आपण विचार करायला गेलो तर हे लोह खनिज टॅकोनाईट आणि जांभा खडक या रूपांतरित खडकांच्यामध्ये या लोह खनिजाचं अस्तित्व असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे आपण जर कोकणाचा विचार करायला गेलो तर कोकणामध्ये जो जांभा खडक आहे या जांभा खडकांच्या खाणीमध्ये या लोह खनिजाचं अस्तित्व असलेलं पाहायला मिळतं. आता भारतामध्ये जेवढं एकूण लोह खनिज सापडतं त्या भारतातील एकूण लोह खनिजाच्या पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 20% या लोह खनिजाचं उत्पादन होतं. म्हणजे एकूण 100% उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 20% उत्पादन लोह खनिजाचं असलेलं पाहायला मिळतात. संपूर्ण भारताचा विचार आपण जर करायला गेलो तर भारताच्या एकूण साठ्यांच्यापैकी हे साठे झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांच्यामध्ये आढळतात. म्हणजे थोडक्यात आपण एका शब्दात सांगायचं म्हटलं तर जे छोटा नागपूरचं पठार आहे या छोटा नागपूरच्या पठारावरती या खनिजाचे साठे सर्वात जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे लोह खनिज आहे या लोह खनिजाचं किंवा लोहाचं प्रमाण त्या खनिजामध्ये किती आहे याच्यावरून याचे प्रमुख 4 प्रकार पडतात. जो पहिला प्रकार आहे तो मॅग्नेटाईट, दुसरा हेमेटाईट, तिसरा सिडेराईट आणि चौथा लिमोनाईट. हे एकूण याचे 4 प्रकार असलेले पाहायला मिळतात. आता हे जे 4 प्रकार आहेत या 4 प्रकारांच्यामध्ये लोहाचं प्रमाण किती आहे यानुसार या लोह खनिजाचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात कमी जर आपण बघितलं लोहाचं प्रमाण असलेला तर तो लिमोनाईट आहे की ज्याच्यामध्ये 50% लोह असतं. त्यानंतरचा त्याच्यापेक्षा कमी असणारा सिडेराईट, त्यानंतर जास्त असलेला हेमेटाईट आणि मॅग्नेटाईट. सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असणारा मॅग्नेटाईट हा आहे. 1 नंबरला मॅग्नेटाईट येतो.
2 नंबरला हेमेटाईट येतो, 3 नंबरला लिमोनाईट येतो आणि 4 नंबरला सिडेराईट येतो. असे एकूण लोह खनिजाचं प्रमाणानुसार असणारे त्याचे 4 प्रकार असलेले पाहायला मिळतात. हा पहिला, हा 2 नंबर, हा 3 नंबरला आणि हा 4 नंबर. आता तुम्हाला परीक्षेमध्ये लोह खनिजाच्या प्रमाणानुसार याचं तुम्हाला सिक्वेन्स लावण्यासाठी विचारला जाऊ शकतो किंवा याच्यामध्ये असणारं लोहाचं प्रमाणही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे याचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या लोहाच्या प्रमाणानुसार लोह खनिजाचे एकूण 4 प्रकार पडतात. आता लोह खनिज जर आपण बघितले तर लोह खनिजाच्या 4 प्रकारापैकी आपल्या भारतामध्ये हेमेटाईट हा जो प्रकार आहे, या हेमेटाईट प्रकाराचे साठे आपल्याकडे सर्वाधिक आहेत. म्हणजे एकूण आपण 4 प्रकार बघितले. या 4 प्रकारापैकी हेमेटाईट हा जो प्रकाराचा साठा, या प्रकारचे जे लोह खनिज आहे त्याचं प्रमाण आपल्याकडे सर्वात जास्त असलेले पाहायला मिळतं. म्हणजे याचे साठे भारतामध्ये सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रात सर्वात जास्त लोह खनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग या ठिकाणी रेड्डी ही जी खाण आहे, ही खाण लोह खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रातील लोह खनिजाचा निर्यात ही प्रामुख्याने विशाखापट्टणम, मार्मागोवा आणि चिकमंगळूर या बंदरातून केलेली आहे. आता आपण सुरुवातीलाच बघितलं की हा जो लोह खनिज आहे, लोह खनिजाचा निर्यातक देश म्हणून आपल्या भारताला ओळखलं जातं. म्हणजे भारताच्या एकूण उत्पादनापैकी आपण आपली स्वतःची गरज भागवून याच्यातील काही प्रमाणामध्ये लोह खनिज आपण इतर देशांना निर्यात करतो. हे निर्यात करत असताना ते विशाखापट्टणम, मार्मागोवा, चिकमंगळूर या बंदरांच्यामधून लोह खनिज निर्यात केले जातं. म्हणजे आपण प्रत्येक उद्योगधंद्यांच्यामध्ये जे खनिज महत्त्वाची भूमिका बजावतो त्या लोह खनिजच्या बाबतीमध्ये आपण किती समृद्ध आहोत हे याच्यामधून समजतं. आता याच्या संदर्भामध्ये परीक्षेत असणारा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे याचे साठे कुठं आहेत, तो प्रदेश, त्याचबरोबर याचे लोह खनिजानुसार किंवा लोहाच्या प्रमाणानुसार असणारे याचं प्रकार, प्रमुख 4 प्रकार, हे घटक याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यानंतरचं दुसरं खनिज आहे ते म्हणजे तांबे. आता हे जे तांबे आहे ते तांबेचं उत्पादन जर बघितलं तर तांब्याचं उत्पादन आपल्या भारतामध्ये झारखंड, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांच्यामध्ये सर्वात जास्त होतं. याच्यामध्ये सर्वात जास्त झारखंडमध्ये, 2 नंबरला राजस्थान आणि 3 नंबरला आंध्र प्रदेश ही 3 प्रमुख राज्य आहेत. म्हणजे उत्पादनानुसार याचे 3 क्रमांक लागतात. आता ह्या 3 राज्यांच्यामध्ये आपल्या भारतात सर्वात जास्त उत्पादन होतं. आता जर महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांच्यामध्ये या तांबे या खनिजाचे साठे सर्वाधिक आहेत. त्याचबरोबर राजस्थान याचा विचार करायला गेलो तर राजस्थानमधील खेत्री हे जी या ठिकाणची जी तांब्याची खाण आहे, तांबे ही धातू सापडणे तिथली त्या ठिकाणची खाण प्रसिद्ध असलेली पाहायला मिळते. म्हणजे तांबे याचा विचार करायला गेलं, तांबे या खनिजाचा तर ही प्रमुख 3 राज्य असलेली पाहायला मिळतात. आता तांब्याची जर वैशिष्ट्ये आपण बघितली तर तांबे हा न गंजणारा व उत्तम विद्युत वाहक म्हणून या धातूला ओळखलं जातं. या धातूचा उपयोग मिश्र धातू बनवणे, विद्युत वाहक तारा बनवणे, त्याचबरोबर भांडी बनवण्यासाठी तांबे या धातूचा वापर केला जातो. म्हणजे सर्वात जास्त याचा वापर हे प्रामुख्याने विद्युत उपकरणं जी आहेत त्या विद्युत उपकरणांच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर मिश्र धातू बनवण्यासाठी तांबे या धातूचा उपयोग केला जातो. म्हणून महत्त्वाचा आणि जास्त किमतीचा धातू म्हणून याच्याकडे आपण बघतो. आपल्या भारताचा विचार करायला गेलो तर सर्वाधिक उत्पादन झारखंड या राज्यामध्ये होतं. झारखंडमधील पश्चिम सिंगभूम आणि हजारीबाग या जिल्ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त तांबे या खनिजाचं उत्पादन होतं. म्हणजे झारखंडमधील ही 2 ठिकाणं जी आहेत ती तांबे या खनिजाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये समृद्ध असलेली पाहायला मिळते. आता आपण या ठिकाणी याचे साठे असणारं मर्यादित प्रमाण, याची किंमत आणि याचं असणारी जी मौल्यवानता या गोष्टींचा विचार करायला गेलो तर याचं प्रमाण कमी आहे. म्हणून याला आपण पर्याय म्हणून ॲल्युमिनियमचा वापर करतो. म्हणजे जर आपण तांब्याच्या तारा वापरायला गेलो तर ते जास्त खर्चिक आहे, जास्त महाग आहे आणि त्या ठिकाणी याला पर्याय म्हणून आपण ॲल्युमिनियम वापरतो. कारण त्याच्या तांब्याच्या तुलनेमध्ये ॲल्युमिनियम याची किंमत कमी आहे. म्हणून आपण तांब्याला पर्याय म्हणून ॲल्युमिनियमच्या तारा वापरतो. मध्य प्रदेशातील बालाघाट या ठिकाणी तांब्याच्या खाणी आहेत. तर राजस्थानमध्ये अलवल, झुंझुनू या जिल्ह्यांच्यामध्ये तांब्याचे साठे आढळतात.
तशा प्रकारचा तांबे हा एक घटक महत्त्वाचा आहे. या घटकाच्या बाबतीमध्ये सुद्धा तांबे या खनिजाच्या बाबतीमध्ये याचे साठे, याचा उपयोग, त्याचबरोबर याचं होणारं उत्पादन हे घटक याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचं खनिज आहे ते म्हणजे बॉक्साईट. बॉक्साईटचा विचार करायला गेलो आपण तर बॉक्साईट हा जो धातू आहे हा धातू महत्त्वाचा आहे, कारण या धातूपासून सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याकडे सापडतो आणि सर्वात जास्त याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो. कारण बॉक्साईट या धातूपासून ॲल्युमिनियम हा महत्त्वाचा घटक तयार केला जातो आणि ॲल्युमिनियमपासून आपण मोटारीचे भाग, विमाने, जहाजे यांच्या बांधणीसाठी याचा वापर करतो. बॉक्साईटच्या खाणी या आपल्या भारतामध्ये ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरातच्या आखातामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. आता जर आपण प्रामुख्याने विचार करायला गेलो तर हा जो बॉक्साईट हा धातू याच्यापासून ॲल्युमिनियम करतो. मग ॲल्युमिनियमचा वापर जहाज आणि विमान बांधणीमध्ये केला जातो. त्यामुळे या ठिकाणी याचा जे महत्त्व आहे ते महत्त्व सर्वात जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यासाठी ओडिसा या राज्यामध्ये कालहंडी, संबळपूर, कोरापू, छत्तीसगड या राज्यामध्ये बिलासपूर, गुजरातमध्ये कच्छचं अखात आणि जामनगर याच्यामध्ये असणारे प्रमुख याचे साठे असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये बेळगावमध्ये, झारखंडमध्ये रांची, पलमाऊ या ठिकाणी असणारे बॉक्साईटचे साठे प्रसिद्ध आहेत. बॉक्साईटचे सर्वात जास्त उत्पादन झारखंड या राज्यामध्ये होतं. झारखंडनंतर छत्तीसगड या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे जर आपण उत्पादनाचा विचार करायला गेलो तर झारखंड हे जे राज्य आहे ते राज्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये 1 नंबरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाला असणारं राज्य हे छत्तीसगड हे असलेलं पाहायला मिळेल. म्हणजे उत्पादनामध्ये ही 2 जी राज्य आहेत ती 2 राज्य आपल्या भारतामध्ये अग्रेसर आहे. आता ही 2 राज्य जरी असली तरी महाराष्ट्रामध्येही बॉक्साईटचे साठे आहेत. ओरिसामध्ये, मध्य प्रदेशमध्ये या राज्यातही बॉक्साईटचे साठे असलेले पाहायला मिळतात. आता या बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमची निर्मिती होते. बॉक्साईटचा उपयोग प्रामुख्याने विमान आणि जहाज बांधणीमध्ये केला जातो. त्याचबरोबर सिमेंट आणि लोहपोलाद कारखान्यातही याचा वापर केला जातो. तर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईटचे साठे जवळपास 29% आहेत. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो आपण तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याचे बॉक्साईटच्या खाणी असलेल्या पाहायला मिळते. म्हणजे बॉक्साईटचं उत्पादनही आपल्याकडे सर्वात जास्त होतं आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर असलेला पाहायला मिळतो. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त झारखंड या राज्यामध्ये उत्पादन होतं. 2 नंबरला छत्तीसगड या राज्यामध्ये होतं. या राज्यांच्या नंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांच्यामध्ये याचं उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होतं. आता जसं आपण बाकीचे मौल्यवान धातू वगैरे समजतो तसं सिसे हा सुद्धा एक महत्त्वाचा धातू आहे की हा धातू वजनदार आणि उष्णता रोधक धातू म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आता सिसे हा धातू तुम्ही बघितला असेल की तुम्ही ज्यावेळेला माध्यमिक शिक्षण घेत होता त्यावेळेला प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला तापमापी दाखवत असताना त्या तापमापीमध्ये असणारा जो पांढरा एक चकचकी पदार्थ जो असतो तो आपण सिसे म्हणून ओळखला जातो. सिसे हा जो धातू आहे तो धातू वजनदार आणि उष्णतारोधक आहे. हा धातू उष्णतारोधक म्हणून आपण त्याला वापरतो. या धातूचा उपयोग दारुगोळा, रंगनिर्मिती, काच, रबर याच्या उत्पादनामध्ये होतो. त्याचबरोबर काच आणि रबर उत्पादनामध्येही शिशाचा वापर आपण केला जातो. या सिसे या धातूचे साठे राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत. म्हणजे इतर खनिजांच्या प्रमाणे शिसे हाही महत्त्वाचा घटक आहे. सर्वात जास्त आणि आपल्या भारतामध्ये आवड असणारा पुढचा महत्त्वाचा धातू आहे तो म्हणजे सोने. या सोन्याच्या खाणी आपल्या भारतातील कर्नाटक या राज्यामधील कोलार या ठिकाणी सोन्याची खाण आहे आणि ती आपल्या भारतातील प्रमुख खाण म्हणून ओळखली जाते. जसं सर्वात जास्त सोन्याच्या खाणी या आफ्रिका खंडामध्ये आहेत तसं आपल्या भारतामध्ये सुद्धा सोन्याची खाण अस्तित्वात असलेली पाहायला मिळते की जो अत्यंत मौल्यवान आहे आणि भारतातील लोकांच्यासाठी तो महत्त्वाचा धातू म्हणून ओळखला जातो की ज्यापासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू किंवा दागिने तयार करून लोक ती परिधान करतात.
याची महत्त्वाची खाण आपल्या भारतातील कोलार ही खाण आहे आणि ती कर्नाटक या राज्यामध्ये अस्तित्वात आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश या राज्यामध्येही सोन्याच्या खाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपल्याकडे सोन्याच्या खाणी आहेत तसे आपल्याकडे चांदीच्याही खाणी आहेत. जसं सोन्याचा वापर आपण मौल्यवान धातू बनवण्यासाठी किंवा मौल्यवान वस्तू दागिने बनवण्यासाठी करतो, तसा चांदीचाही वापर करतो. चांदी एक चमकदार आणि मौल्यवान धातू आहे. लॅटिन भाषेमध्ये चमकदार किंवा पांढरा या शब्दाला अर्जंटम असं म्हणतात. आता या ठिकाणी हे जे चांदी आहे, या चांदीचा उपयोग सौर ऊर्जा पटल, दागिने आणि भांडी यांच्या निर्मितीमध्ये चांदीचा विशेष असा वापर होतो. त्याचबरोबर विद्युत उपकरणे आणि रासायनिक प्रतिक्रियांचे उत्प्रेरक आरसे बनवण्यामध्ये सुद्धा ही चांदी वापरली जाते. म्हणजे आपण जर चांदीचा उपयोग बघितला तर आपल्याला चांदीचा उपयोग फक्त दागिने बनवण्यासाठी आपण म्हणतो, पण चांदीपासूनही इतर वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग त्याचे असलेले पाहायला मिळतात. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये सौर ऊर्जा पटल, दागिने, भांडी, विद्युत उपकरणे, रासायनिक प्रतिक्रियांचे उत्प्रेरक, त्याचबरोबर आरसे बनवण्यासाठी याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जसं आपण धातू खनिजे बघितली की ज्याच्यातून आपण उष्णतेचं वहन होतं किंवा उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते, तसे अधातू खनिजेही असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी याच्यातील पहिलं महत्त्वाचं खनिज आहे ते म्हणजे अभ्रक. अभ्रक जे आहे त्या अभ्रक उत्पादनामध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. आता आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त अभ्रक ह्या खनिजाचं उत्पादन होतं. अभ्रक हे उत्तम विद्युतरोधक असल्यामुळे विद्युत आणि इलेक्ट्रिक उद्योगामध्ये याचा वापर केला जातो. औषध आणि रंगनिर्मितीमध्ये सुद्धा अभ्रक याचा वापर होतो. म्हणजे हे महत्त्वाचं खनिज असलेलं पाहायला मिळतात. भारतातील बहुतांश अभ्रकाचं उत्पादन बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्यामध्ये होतं. म्हणजे लोह खनिजाच्या खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये अभ्रक हे महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळतं, कारण जगामध्ये आपण त्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये 1 नंबरला त्याच्या आहोत. भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्यामध्ये होत असलेलं पाहायला मिळतं. आता त्यानंतरचं महत्त्वाचं धातू आहे किंवा मौल्यवान असा घटक आहे तो म्हणजे हिरे. जसं आपण बघतो की हिरे सर्वात जास्त मौल्यवान आहे किंवा तो एक मौल्यवान घटक म्हणून आपण वापरतो, ज्याची किंमतही सर्वात जास्त आहे अशा हिऱ्याच्या खाणी आपल्या भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये मध्य प्रदेशातील पन्ना येथील हिऱ्याच्या खाणी प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशामधील बंदा, मिर्झापूर या ठिकाणीही हिऱ्याच्या खाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे की जो आपल्या भारतामध्ये जे विविध उद्योगधंदे अस्तित्वात आहेत, या उद्योगधंद्यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरला जातो तो म्हणजे दगडी कोळसा. आता हा जो दगडी कोळसा आहे त्या दगडी कोळशाचे अनेक वापर आहेत. त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्यासाठी त्याचे प्रकार असलेले पाहायला मिळतात. त्या प्रकारानुसार प्रत्येकाचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता दगडी कोळशाचा विचार करायला गेलो तर दगडी कोळशाच्या उत्पादनामध्ये भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणजे आपण इतर खनिजे बघतो की इतर खनिजांचं उत्पादन आपल्या भारतामध्ये होतं, परंतु दगडी कोळशाच्या उत्पादनामध्ये भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावरती असलेला पाहायला मिळतो. भारताचा विचार करायला गेलो तर भारतात सर्वात जास्त उत्पादन झारखंड या राज्यामध्ये होतं. तर जगाचा विचार करायला गेलो तर जगामध्ये दगडी कोळशाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये चीन जो आहे तो चीन पहिल्या क्रमांकावरती आहे. आता आपण आपल्या भारताचा विचार करायला गेलो तर कोळसा उत्पादनामध्ये आपला भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. आपला इंडिया हा 3ऱ्या नंबरवरती आहे. तर चीन जो आहे तो चीन हा पहिल्या क्रमांकावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतं. कोळशातील कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे प्रमुख 4 प्रकार पडतात. आता कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे याच्यावरून याचे 4 प्रकार पडतात. आता कोळसा कसा तयार झाला तर प्राचीन कालखंडामध्ये जी मोठ्या प्रमाणात भूगर्भामध्ये हालचाली किंवा भूपृष्ठावरती असणाऱ्या वनस्पती या भूगर्भामध्ये गाडल्या जाऊन त्याच्यामधील पाण्याचं प्रमाण कमी होऊन जे खाली भाग उरला तो कार्बनचा, या कार्बनचं प्रमाण त्या कोळशामध्ये किती आहे याच्यावरून त्या कोळशाचे एकूण त्या ठिकाणी 4 प्रकार पडलेले पाहायला मिळतात. याच्यामध्ये एन्थ्रासाइट, ब्ल्युटिमिनियस, लिग्नाइट आणि पीठ
असे एकूण 4 प्रकार आहेत. अँथ्रासाइट याच्यामध्ये या कार्बनचं प्रमाण 95% असतं. ब्ल्युटिमिनसमध्ये 85 ते 90% असतं. लिग्नाईटमध्ये 65 ते 75 असतं. तर पीटमध्ये 50%पेक्षा कमी असतं. असे याचे एकूण 4 प्रकार पडतात. आता ही जर दगडी कोळशाचा आपण भारताच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलो तर या दगडी कोळशाची सगळ्यात पहिली खाण आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राणीगंज या ठिकाणी असलेली किंवा निर्माण झालेली पाहायला मिळते. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी कोळशाचे साठे अस्तित्वात आहे. आता याचे जे 4 प्रकार पडतात, जसे आपण बघितले की लोहाचेही लोह खनिजाचे 4 प्रकार आहेत, तसे या ठिकाणी कोळशाचेही 4 प्रकार आहेत. आता याच हे 4 प्रकार आणि ते 4 प्रकारांमध्ये सर्वात जास्त गफलत होण्याची शक्यता असते, परंतु याच्यामध्ये तुम्ही ह्याचे वेगवेगळे भाग करून तुम्ही हे सर्व घटक लक्षात ठेवू शकता. हे अँथ्रासाइट, ब्ल्युटिमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनन हा एक शेवटचा प्रकार असतो की ज्याच्या माध्यमातून आपण डांबर तयार करतो. म्हणजे हे याच्या प्रकारानुसार किंवा कोळशातील त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या प्रमाणानुसार याचे वेगवेगळे प्रकार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. असा कोळसा हा याची खाणी आपल्याकडे भारतामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं खनिज आहे ते म्हणजे क्रोमाईट. क्रोमाईटचं सर्वात जास्त उत्पादन ओरिसा या राज्यामध्ये होतं. आता ओरिसा या राज्याबरोबरच आंध्र प्रदेश, झारखंड, कर्नाटक या ठिकाणीही क्रोमाईट या खनिजाचे साठे आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 10% याचे साठे सापडतात. महाराष्ट्रातील भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यांच्यामध्ये याचे साठे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे क्रोमाईटच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये ओरिसा हे जे राज्य आहे ते ओरिसा राज्य भारतातील सर्वात जास्त प्रसिद्ध आहे किंवा 1 नंबरला आहे. त्यानंतरचं खनिज आहे ते म्हणजे चुनखडी. आता या चुनखडीचा विचार करायला गेलो तर चुनखडीच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा या ठिकाणी याचे प्रमुख साठे आढळतात. आता ही जी राज्य आहेत म्हणजे चुनखडीच्या उत्पादनामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओरिसा ही याच्यातील प्रमुख राज्य आहेत. आता ही चुनखडीचा वापर कशामध्ये केला जातो तर प्रामुख्याने सिमेंट उत्पादनाचं जे उद्योग आहेत या सिमेंट उत्पादनाच्या उद्योगांच्यामध्ये चुनखडीचा वापर सर्वात जास्त केला जातो. त्याचबरोबर चुनखडीचा उपयोग प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रामध्ये केला जातो. चुनखडीचे साठे महाराष्ट्रामध्ये एकूण 9% आहेत. महाराष्ट्रामधील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांच्यामध्ये याचे साठे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जसं हा चुनखडी महत्त्वाचं खनिज आहे किंवा महत्त्वाचा घटक आपण म्हणून त्याच्यामध्ये बघतो, तसे याचे उपयोगसुद्धा तेवढेच जास्त प्रमाणात आहे. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं खनिज आहे ते म्हणजे नैसर्गिक वायू. सामान्यतः नैसर्गिक वायू जे आहे ते नैसर्गिक वायू खनिज तेल क्षेत्रांच्यामध्ये आढळतात. म्हणजे जिथे खनिज तेलाचे साठे आहेत किंवा खनिज तेलाचं क्षेत्र आहे अशा प्रदेशामध्ये नैसर्गिक वायू अस्तित्वात असलेले पाहायला मिळतात. मग आपल्याकडे जे खनिज तेल आहे ते खनिज तेल महाराष्ट्रामधील बॉम्बे आहे, मुंबईजवळ असणारं ठिकाण, गुजरात, आसाम, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्याचबरोबर अंदमान निकोबार जे बेटे आहेत या अंदमान निकोबार बेटांच्यामध्ये नैसर्गिक वायूचे साठे जे आहेत ते साठे सर्वात जास्त प्रमाणात आढळतात. नैसर्गिक वायूचं सर्वाधिक उत्पादन आपल्या भारतामध्ये बॉम्बे हाय या ठिकाणाहून केलं जातं. नैसर्गिक वायूचा वापर इंधन, रासायनिक खते, विद्युत निर्मितीकरता केला जातो. आता जर आपण विचार करायला गेलो तर नैसर्गिक वायू म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत याचा वापर आपण इंधनामध्ये म्हणजे स्वयंपाकाचा गॅस असेल, त्याचबरोबर वाहनामध्ये त्याचा इंधन म्हणून आपण त्याचा वापर करतो. वेगवेगळ्या रासायनिक खत कारखान्यांच्यामध्ये वापर केला जातो. विद्युत निर्मितीमध्ये काही प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे अशा विविध कारणांच्यासाठी आपण नैसर्गिक वायूचा वापर करतो. याचा साठा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याकडे भारतात 1 नंबरला असणारं बॉम्बे हाय हे ठिकाण मुंबईजवळ आहे अरबी समुद्रामध्ये. हे जसे या भागांच्यामध्ये नैसर्गिक वायूचे साठे आढळतात त्याचबरोबर कृष्णा नदी, गोदावरी नदींच्या खोऱ्यामध्येही नैसर्गिक वायूचे साठे आढळलेले आहेत. म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये जे संशोधन केलेलं आहे या संशोधनानुसार जो पठारी प्रदेश आहे, दख्खनचं पठार म्हणून ओळखलं जातं किंवा महाराष्ट्र पठार, या पठारी प्रदेशामध्ये सुद्धा कृष्णा आणि गोदावरी नद्यांची जी खोरी आहे ती खोरी या भागामध्ये सुद्धा नैसर्गिक वायूचे साठे आढळलेले आहेत. भविष्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक वायूंची गरज भासेल
त्यावेळेला आपण त्या साठ्यांचा उपयोग करू शकतो. म्हणून या ठिकाणी कृष्णा आणि गोदावरी नद्यांची खोरेसुद्धा भविष्याच्या कालखंडामध्ये नैसर्गिक वायूंचे साठे म्हणून ओळखली जाऊ शकतात. आता जसं आपण नैसर्गिक वायू बघितले तसं खनिज तेलही महत्त्वाचं आहे. भारतामध्ये खनिज तेलचा आयातदार देश आहे. म्हणजे आपल्याकडे खनिज तेलाचे साठे, नैसर्गिक वायूचे साठे आहेत, परंतु आपल्याकडे तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू आपल्याकडे सापडत नाही. म्हणून आपल्या गरजेपेक्षा जास्त आपल्याला त्याची गरज आहे. म्हणून आपल्याला खनिज तेलाची इतर देशांच्यामधून आयात किंवा मागणी करावी लागते. खनिज तेल उत्पादनाचा जर विचार करायला गेलो तर जगामध्ये सर्वात 1 नंबरचा देश असणारा सौदी अरेबिया आहे, जो उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. खनिज तेल मुख्यतः चुनखडक आणि वालुकाश्म खडकांच्यामध्ये सापडतं. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं होतं की खनिजे ही खडकांच्या थरामध्ये आढळतात किंवा खडकांच्या घटकांच्यामध्ये खनिजांचं साठे असतात. तर खनिज तेल हे चुनखडक आणि वालुकाश्म खडकात आढळतात. याचं कारण आपण विदारणाची प्रक्रिया बघितलेली होती. याच्यामध्ये जैविक विदारण बघितलेलं होतं. ज्यावेळेला वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात, हे गाडले गेल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या अवशेषांचं होणारं वेगवेगळ्या खनिजांच्यामध्ये किंवा होणारं जे रूपांतर आहे, कार्बन घटकांच्यामध्ये होणारं रूपांतर आहे, त्याच्यापासून या प्रकारचे साठे सर्व तयार होत असतात. आता भारतातील असणारा सर्वात मोठा खनिज तेलाचा साठा मुंबईजवळ बॉम्बे हाय या ठिकाणी आहे. भारतातील पहिला तेल साठा आसाममधील दिग्बोई या ठिकाणी सापडलेला होता. भारतातील गुजरात, आसाम, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यातही खनिज तेलाचे साठे आहेत. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉम्बे आहे, तसं आसाममधील दिग्बोई आहे, गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्येही असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हे प्रमुख 4 राज्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जर खनिजांचं आपण जर प्रमाण बघितलं तर आपण हा गट कशासाठी बघितला तर आपल्याला या ठिकाणी आपल्या भारतामधील असणारे उद्योगधंदे बघायचे आहेत. त्या उद्योगधंद्यांच्या समृद्धतेसाठी किंवा उद्योगधंद्यांच्या विकासासाठी खनिजेचं प्रमाण किंवा खनिजांची विपुलता ही सर्वात जास्त असणं गरजेचे आहे. आणि त्याची जर विपुलता आपल्याकडे सर्वात जास्त प्रमाणात असेल तर आपण आपल्या उद्योगधंद्यांचा विकास करू. आणि उद्योगधंद्यांचा विकास झाला तर पर्यायानं आपल्या देशाचाही तेवढ्या प्रमाणात विकास होईल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचं सर्व खनिजांचं उत्पादन, त्याचे उत्पादनाच्या बाबतीमध्ये जगामध्ये, भारतामध्ये लागणारे क्रमांक, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचे उपयोग हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. तर या घटकाच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा की ज्यांना या परीक्षेच्या संदर्भामध्ये असणारे महत्त्वाचे घटक याच्यातून समजतील किंवा त्याचा त्यांना उपयोग होईल. आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.